27 फेब्रुवारी 2021ला आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण या भुदरगडमधील शिक्षकांच्या निबंधावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी हा कार्यक्रम आम्हाला घुले सर ठेवायचा होता। हा जो कार्यक्रम आहे तर नक्की आत्ता ठेवण्याचं औचित्य काय, तर गेल्या 1.5 वर्ष आपल्या शाळा सुरू नव्हत्या आणि ज्या वेळेला माणूस आपल्या मुख्य कामापासून बाजूला पडतो तर पुन्हा एकदा त्या कामाविषयीच्या जाणीवा संवेदना जाग्या करण्यासाठी आपण सगळ्यांना इथं बोलवावं आणि नक्की आज आपण कार्यक्रम आयोजित करतोय। हा कार्यक्रम झाल्यानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगतो की तुम्ही मला बाकी कुठल्याही गोष्टीसाठी आठवणीत ठेवणार नाही, तर या कार्यक्रमासाठी नक्की आठवणीत ठेवाल। इतका दर्जेदार हा कार्यक्रम आहे। महाराष्ट्र शासनानं मागेच माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते कवी गणेश घुले यांचा सत्कार झालेला आहे, त्यांच्या टीमचा झालेला आहे। महाराष्ट्रात शेकडो प्रयोग झालेला असा कार्यक्रम आहे। खरं तर भुदरगड तालुका अनेक उपक्रमासाठी ओळखला जातो। CO साहेब नवीन आहेत त्यामुळे मी थोडक्यात 2 मिनिटात त्यांना सांगतो की इथं काय काय चालतं। तर दोन्हीकडे आम्ही काम करतोय। एक तर मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, म्हणजे मुलं साक्षर व्हावी, यासाठी पहिलीपासून साहेब आम्ही BTS नावाचा भुदरगड प्रज्ञाशोध परीक्षा नावाचा उपक्रम घेतोय। याच्यामध्ये परीक्षा जरी शब्द असला तरी मुलांना त्याच्यामध्ये कुठलाही तणाव येणार नाही। म्हणजे त्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दाखवेन, मी आणलेत, तर पूर्ण चित्र असतात, कोडी असतात। मुलं तर तार्किकपणे विचार करून ती खूप आनंदानं सोडवतात प्रश्नपत्रिका आणि त्याच्यातून आम्हाला की त्या मुलांना लिहायला येतं, वाचायला येतं, की ती जी क्षमता त्यांच्यात यायला पहिलीच्याच वर्गात ती येण्याचं काम त्या परीक्षेमुळे होतं। आणि 1ली 2रीसाठी आम्ही ही परीक्षा घेतो। 4थी-7वी जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षेची चांगल्या पद्धतीनं तयारी करतो, त्याच्या सराव चाचणी आम्ही घेतो। प्लस 5वी आणि 8वीच्या जर शिष्यवृत्तीचं बघितलं आपण रिझल्ट, तर याचा फायदा आम्हाला BTSचा त्या ठिकाणी होतो। म्हणजे आत्ता जो नुकता शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये 5वीचं राज्याचं मेरिट आहे 16.99%, जिल्ह्याचं आहे 29.13% पात्र होण्याचं, म्हणजे मुलं उत्तीर्ण होण्याचं, तर तालुक्याचं आहे 42.10%। म्हणजे राज्यामध्ये कोल्हापूर प्रथम क्रमांक आहे आणि कोल्हापूरमध्ये 5वीला भुदरगड तालुका प्रथम क्रमांक आहे। आणि मला आनंद आहे आणि मी समाधानी नाही आहे की 42% नाही, आम्हाला 100% गाठायचं आहे। माझ्या इथल्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींना आव्हान आहे की आपल्याला 100%पर्यंत जायचं, की मुलांच्याकडे किमान क्षमता, त्याला शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे। मुलं पास होतात याचा अर्थ ते आवडीनं शिकतात आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यांना यासाठी काम करायचं आहे। 8वीची तीच परिस्थिती आहे। राज्याचा निकाल 11.39 आहे, जिल्ह्याचा 25.11 आहे, तर तालुक्याचा 37.53% आहे। म्हणजे पात्रची पर्सेंटेज आपली खूप चांगल्या पद्धतीची आहे। तर अशा पद्धतीनं आपण शैक्षणिकसाठी काम करतो आहे। NMMSसाठी सुद्धा आपण लक्ष घेतो आहे। साहेब यावेळेला आमच्याकडे 335 मुलं ही NMMS धारक झालेली आहेत। गोरगरिबांची मुलं आहेत, 1.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारी, यांना पुढच्या 12वीपर्यंत प्रत्येकाला 48,000 शासनामार्फत मिळणार आहेत। तर नक्कीच आमच्या शिक्षकांच्या परिश्रमामुळे ह्या इतक्या 335 कुटुंबांना एक आर्थिक आधार मुलांच्या शिक्षणासाठी मिळालेला आहे। याचंही प्रमाण जिल्ह्यात 1 नंबरला आहे विद्यार्थी संख्येचा जर काढलात आपण रेशो। म्हणजे अशा पद्धतीनं मुलांच्या शैक्षणिक वाढीसाठी आपण उपक्रम करतो आहे। शिवाय शिक्षकांचा एक अभिवृत्ती दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेतो आहे। याच्यामध्ये माझा वर्ग माझी ओळख, की ज्याला नुकतंच SRTने पारितोषिक दिलं, की शिक्षकाला जशी एखाद्या विराट कोहलीची आणि सचिन तेंडुलकरची ओळख त्याच्या क्रीडांगणावरच्या कामगिरीनं असते, तशी माझ्या शिक्षकाची ओळख त्याच्या वर्गातल्या कामगिरीनं व्हावी, या दृष्टीनं हा उपक्रम आम्ही डिझाईन केला आणि त्याच्यात खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं। परवाच मला पुण्याच्या प्रशासन अधिकारी गौड मॅडम आहेत आपल्याकडे काम केलेलं, त्यांचा फोन आला होता की हा उपक्रम आपल्याला पुणे महानगरपालिकेच्या एरियामध्ये कसा राबवता येईल। म्हणजे अशा पद्धतीनं खूप चांगल्या पातळीवर त्याची दखल घेतली गेली। त्याच्यानंतर मुलांच्यावर वाढत जाणारे जे भावनिक, शारीरिक, मानसिक आचार, लैंगिक शोषण असेल, याचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि ही सगळी गरज लक्षात घेऊन रिस्पेक्ट टू चाइल्ड नावाचा आपण उपक्रम सुरू केला, की मुलांना आदर देणं गरजेचं आहे। आज बऱ्याच कुटुंबामध्ये पालक असतील, शिक्षक असतील, इतक्या अमानुषपणे त्याला मार्क्सच्या रेसमध्ये ढकला लागलेत, त्याच्या व्यक्तिमत्वाचा विचार न करता, त्याच्या आवडीनिवडीचा न विचार करता। आणि म्हणून मग एखाद्या मुलाला वर्गात शिव्या देताना त्या शिक्षकाला सुद्धा निदान रिस्पेक्ट टू चाइल्ड हे शब्द जरी आठवले तर त्याच्यावर बऱ्याचशा मर्यादा येतील असा मला विश्वास वाटतो। त्यासाठी मग मेंदूशी मैत्री नावाचा आम्ही जे श्रुती पानसे बाल मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या लेखमालेवर आधारित पुस्तिका तयार केली आणि साहेब ती आमच्या प्रत्येक शाळेमध्ये परिपाठामध्ये मुलांच्या समोर वाचली गेली। आमचे जे शिक्षक नेमले होते त्याच्यासाठी प्रत्येक शाळेत एक, त्यांनी त्या मुलांना
नेमकं मेंदू जो शिकण्याचा मुख्य अवयव आहे तो कशा पद्धतीने शिकतो आणि तुम्हाला जेव्हा टी व्हीचा छंद लागतो, मोबाईलचा छंद लागतो, त्यावेळी नेमकी काय रासायनिक क्रिया मेंदूमध्ये घडते की तुम्हाला ह्या वाईट गोष्टींचा छंद लागतो. चांगल्या सवयी रुजवण्यासाठी आपल्याला काय करता येईल. एखाद्या मुलाचा अपमान केला तर तो किती त्याच्यावर आघात करणार असतो आणि त्याच्या व्यक्तिमत्वावर त्याचे परिणाम होत असतात. ह्या सगळ्यांच्या बाबत जागरूकता यावी पालकांच्यामध्ये, शिक्षकांच्यामध्ये, या उद्देशानं तो आपण पुस्तिका दिलेली आहे साहेब. खूप छोटे छोटे उपक्रम पण त्याचा इफेक्ट खूप मोठा होणारे असे उपक्रम आहेत. त्यानंतर लैंगिक शोषणाबाबत पोक्सो ॲक्ट जो आहे, तर सगळ्या या शिक्षकांच्यामध्ये निष्ठा ट्रेनिंगमध्ये मी स्वतःहून की बॅड टच आणि गुड टच हे मुलांना आता आपण समजून देण्याची गरज आहे की मोबाईलमुळे इतकी विकृती ती वाढलेली आहे. रोज पेपरला काही घटना येत आहेत आणि त्यामुळं मुलांच्या बाबत हे प्रबोधन करण्यासाठी आम्ही ह्या सगळ्या शिक्षकांना त्याबाबत साक्षर केलेलं आहे. मुलांच्या अभिव्यक्तीला वाव मिळावा म्हणून बालकुमार साहित्य संमेलनाचे डॉक्टर राजन गवत सर यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी मराठीचे जे आहेत त्यांच्या साहाय्यानं बालकुमार साहित्य संमेलन घेतलं. तोही प्रयोग महाराष्ट्रामध्ये खूप नावाजला गेला, ज्याच्यासाठी हा कार्यक्रम आपल्याला ठेवायचा होता आमच्या कल्पनेतील प्राथमिक शिक्षण. तर लॉकडाऊनच्या काळात शिक्षकांनी बसून पगार खाला वगैरे बरीचशी टीका आपल्या पेशावर होते, पण कोविडच्या ड्युट्या जशा आपण केल्यात तशाच पद्धतीनं हे भुदरगड तालुक्यामध्ये एक चिंतन केलं आम्ही की काय आहे माझ्या कल्पनेतील शिक्षण. एक 30-30 वर्ष 35 वर्ष ह्या व्यवसायात केल्यानंतर बऱ्याच वेळेला असं होतं वरिष्ठ स्तरावरून फक्त धोरणं खाली येतात आणि तुम्हाला नेमकं तळागाळात 30-35 वर्ष काम केल्यानंतर काय वाटतंय हे जाणून घेण्याचा फारसा प्रयत्न होत नाही. आणि म्हणून त्या पुस्तकातून आम्ही तो प्रयत्न केला आणि 2000 प्रती संपल्या. तुम्ही सर्वांनी त्याला सहकार्य केलेलं आहे आणि त्याच्यातल्या किमान 400 प्रती साहेब आम्ही म्हणजे जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन ते मंत्रालयांच्यापर्यंत, माननीय शिक्षण मंत्री महोदय असतील, शिक्षण सचिव असेल, सर्वांच्यापर्यंत मोफत आम्ही पोहोचवलेले आहेत की या दुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या शिक्षकाला काय वाटतं, त्याच्या मनात नेमकं शिक्षणाच्या कल्पना काय आहेत. आणि त्यासाठी मग वरिष्ठ स्तरावरून खूप मोठे अधिकार असणारे आपण मंडळी आहात, धोरण ठरवणारे आपण मंडळी आहात आणि मग त्या सर्वसामान्य माझ्या शिक्षकांचा आपण विचार कराल ह्या अपेक्षेनं हे पुस्तक दिलेलं आहे. महाराष्ट्रात खूप त्याचं स्वागत झालं. इथं नंदकुमार मोरे सर उपस्थित आहेत, मी यांना खास धन्यवाद आमच्या त्या सगळ्या शिक्षकांच्या वतीने देतो की साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना साप्ताहिकामध्ये त्यांनी लिहिलेलं परीक्षण छापून आलं आणि महाराष्ट्रातल्या तमाम बुद्धिजीवी आणि शिक्षण क्षेत्रातल्या माणसांना आमच्या त्या पुस्तकाचा परिचय करून देण्याचं काम आदरणीय नंदकुमार मोरे सर यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. त्यानंतर गेल्या एप्रिलमध्ये शासनानं अचानक परीक्षा रद्द केल्या साहेब. आम्ही थांबलो नाही, आम्ही ओपन बुक टेस्ट, कारण मुलांनी ऑनलाईन समूहाध्याय पद्धतीनं अभ्यास केला होता आणि एका शाळेत मधुआप्पा देसाई आहेत आमचे, त्यांच्या शाळेत आम्ही मसव्यात घ्यायचा उपक्रम होता, पण त्याची बातमी आली पेपरला आणि तालुक्यातून फोन यायला लागले डोनरचे. आमचे उपसभापती अजितदादा देसाई असतील, खूप सारे शिक्षक आहेत आमचे, सहकारी माने सर आहेत, नावं सर्वांची घेत नाही आता वेळेअभावी, पण ह्यांनी मला एका दिवसात साहेब 60,000 रुपये दिले आणि त्या 60,000च्या मदतीतून मी तालुक्यातल्या 10,000 मुलांची ओपन बुक टेस्टची परीक्षा घेतली आणि त्या मुलांनी घरी प्रश्नपत्रिकाच अशी डिझाईन केली होती की त्यांनी पुस्तक घेऊन लिहावे. आपला उद्देश आहे अभ्यास करणं. मुलांनी पुस्तक घेऊन शिक्षकांच्या मागे लागून, आईवडिलांच्या मागे लागून, शेजारी दादाताई कोण आहेत त्यांच्या मागे लागून मुलांनी 100% पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून आम्ही ज्यावेळी रिझल्टचं विश्लेषण केलं तर 77%पेक्षा जास्त मुलं ही अश्रेणी होती मध्ये. म्हणजे त्या प्रश्नपत्रिकेत दिलेल्या सगळ्या घटकांचा परिचय होण्याचं काम, अभ्यास करण्याचं काम त्या एका प्रश्नपत्रिकेने केलं. तर लॉकडाऊन काळामध्ये आणि शासनालाही आम्ही एक पर्याय सुचवला की केवळ बंद करण्यापेक्षा वेगळे वेगळे मार्ग राबवता येतील की ज्याच्यातून आपल्याला मुलांचं शिक्षण चालू ठेवता येतील. तर अशा पद्धतीनं त्यालाही आमच्या शिक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी आपले त्याबद्दल आभार मानतो. त्यानंतर आम्ही आता नवीन शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात माननीय आमदार प्रकाशरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी, आजरा, भुदरगड या त्यांच्या मतदारसंघातील मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेतली आणि या नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपली शाळा, आपले शिक्षण, आपले विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम कशा पद्धतीनं बदलणार आहेत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्या लोकांना गायडन्स केलं, मार्गदर्शन केलं. तर त्यानुसार नवीन शैक्षणिक धोरणाला त्याच्यात अशी खंत व्यक्त केलेली आहे की या सिस्टममध्ये पूर्वी सर्वोत्कृष्ट माणसं शिक्षक म्हणून यायची, खूप शिकलेली माणसं यायची, पण आत्ता जी व्यवस्था निर्माण झाली त्याच्यातून येत नाहीत असं स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि मग आम्ही विचार साहेब असा करतोय की आत्ता समजा ह्या व्यवस्थेमुळं सर काही सर्वोत्कृष्ट माणसं जर आली नसतील तर त्यांना आपण काही करू शकत नाही, त्यांना नोकरीतून कमी करू शकत नाही.
तर त्यांना मग त्यांना एक व्हिजन देऊन, त्यांचे दृष्टिकोन बदलून, त्यांचं मनपरिवर्तन करून कशा पद्धतीनं त्यांना सर्वोत्कृष्ट करता येईल आणि आपल्या ह्या मुलांच्या शिक्षणासाठी एक व्हिजन देऊन काम करता येईल, या दृष्टीनं समृद्ध शिक्षक अभियान हा आपण उपक्रम केलेला आहे. त्याच्यानुसार विषयनिहाय समिती केलेल्या आहेत. आपल्या प्रत्येक समितीची मागच्या टर्ममध्ये एक एक मीटिंग झालेली आहे आणि त्याच्यातून साहेब आम्ही आता हिंदीसारखा विषय तर आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक आदरणीय लवटे सरांना आम्ही त्या शिक्षकांच्या समोर बोलवलं की आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षक म्हणून आता ते काम करतात. खूप त्यांच्याबद्दल मी आता बोलायला नको, पण असे माणसं ज्यावेळी आमच्या हिंदीच्या शिक्षकासमोर बोलतील त्यावेळी नक्की हिंदीचे शिक्षक काहीतरी व्हिजन घेऊन वर्गात जातात आणि अशा पद्धतीने इंग्रजीचे असतील, शारीरिक शिक्षणचे असतील, सगळ्याच विषयाची माणसं आम्ही उभं करतोय शिक्षकांच्या समोर. त्यातून खूप व्हिजन घेऊन लोक आमच्या वर्गात जातील आणि या तालुक्यातल्या प्रत्येक वर्गात एक आत्मविश्वास ठासून भरलेला शिक्षक प्रत्येक मुलांच्या समोर उभा राहील असा मला विश्वास कुंभार सर वाटतो आणि त्या दृष्टीनं आम्ही हा डिझाईन केलेला आहे. तर हे सगळे उपक्रम घेत असताना काय उद्देश आहे आमचे, म्हणजे जे डोळे उघडे ठेवून आम्ही शाळा भेटी करतो, शिक्षकांशी बोलतो, त्यांचं निरीक्षण ऐकतो, तर एक आहे की आत्ता जे शिक्षण आहे त्याला काय स्वरूप आलं आहे आणि त्याच्यात नेमकं काय बदलायला पाहिजे हे अपेक्षा ठेवून हे सगळे उपक्रम आम्ही घेत असतो. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण म्हणजे मुलांना लिहायला वाचायला शिकवणं नव्हे, तर त्याच्या पलीकडे जाऊन तुम्हा लोकांचा विचाराचा परीघ रुंदावण्याचं काम हे सगळे उपक्रम करतायत असं मला वाटतं. समाजामध्ये जो शिक्षकाला आदर दिला जातो तो कायम राहावा ह्या उपक्रमांच्या माध्यमातून, हाही उद्देश आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन खूप प्रॉब्लेम्स आहेत मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत. मोबाईलचं व्यसन वाढले, व्यसनाधीनता वाढल्या, प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पना मुलांच्यामध्ये रुजायला लागल्यात. तर ह्या सगळ्या घेऊन शिक्षकांना खूप सजगपणे काम करायचं आहे आणि माझी एवढी अपेक्षा आहे की एक जाता जाता उदाहरण सांगतो की 17व्या शतकामध्ये ज्यावेळी इराणमध्ये, पर्शियामध्ये शहा लोकांनी तिथल्या जे धर्तुराष्ट्र टाटा पंथाचे लोक होते, आता तुम्ही रतन टाटांचं नाव ऐकता, तर त्या टाटा पंथाच्या लोकांना तिथून हकलून दिलं आणि 17व्या शतकामध्ये ही माणसं भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर बोटी घेऊन आली आणि त्या गुजरातमध्ये आल्यानंतर तिथल्या शासकांना त्यांना सांगितलं की माझ्या राज्यातच इतकी माणसं आहेत की मी तुम्हाला, त्यांना त्या पाण्यानं भरलेल्या ग्लासकडे नजर टाकून म्हटलं की इतके माझ्याकडे लोक आहेत की मी तुम्हाला आता सामावून घेत नाही. आणि त्या टाटा पंथाच्या प्रमुखानं काय केलं तर एक चमचाभर साखर घेतली आणि त्या पाण्याच्या ग्लासमध्ये टाकली. पाणी बाहेर आलं नाही, पाणी थोडं हलवलं त्यानं आणि मग त्या शासकाला म्हटलं की महाराज, माझी माणसं तुमच्या समाजात या साखरेप्रमाणे वेगळतील. आज ही रतन टाटा तेच काम करतायत. माझा शिक्षकानं सुद्धा समाजामध्ये हेच काम करावं, गोडवा वाढवावा, ह्या सगळ्यासाठी हे सगळं करत आहे. आणि तुम्हा सर्वांचा जो नेहमी मला प्रतिसाद लाभतो, वरिष्ठ अधिकारी आमच्या शिवसाहेब असतील, BDO मॅडम असतील, पदाधिकारी आमचे सगळे, सभापती मॅडम आहेत, सगळे आहेत, तर या सगळ्यांचं नेहमी आपल्या संघटनांचं खूप चांगलं सहकार्य आहे. शिवसाहेब मला सांगायला आनंद होतो की समृद्ध शिक्षक अभियानासाठी जवळजवळ 1 लाख रुपयाचा निधी प्राथमिक आणि माध्यमिक संघटना मला प्रदान करत आहेत. तर ह्या सगळ्यांच्या आपल्या पाठिंब्यामुळे एक वेगळं शैक्षणिक संस्कृती या तालुक्यामध्ये आम्ही निर्माण करत आहोत.